पुढची बातमी बघूयात। खरं तर गुंड निलेश घायवळ याचं नाव गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रानं वारंवार ऐकलेलं आहे आणि आता निलेश घायवळ आणि त्याच्या पासपोर्टचं जे काही प्रकरण होतं ते दिल्लीच्या दरबारी जाणार असल्याचं कळतंय। याचं कारण म्हणजे सुप्रिया सुळे यांनी या सगळ्याची दखल घेतली आणि टीका केली आहे। घायवळच्या पासपोर्ट प्रकरण हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणतात। महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे केंद्राला देखील कळायला हवं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। केंद्र सरकारलाही MEAला जयशंकरजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्यापर्यंत हा विषय नक्कीच दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि दिल्लीमधून याचीही इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ही पासपोर्ट देते। त्याच्यामुळे हा केंद्र सरकार ही ह्याच्यात त्यांनाही कळलं पाहिजे की महाराष्ट्रात अशी धक्कादायक घटना झाली आहे।